त्या फलस्वरूप म्हणून मीटिंग जिल्हाधिकारी साहेबांनी लावली। त्यात रवी कोळी सर होते, गुलाबराव बाईसकर दादा होते, मदन दादा होते, आकाश कोडी होते। अशा वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बाजू मांडली आणि कलेक्टर साहेबांनी त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी पुराव्यावरनं त्यांनी गोष्टी मान्य केल्या की सर्टिफिकेट देण्यात येईल। ही फॉर्मसुद्धा बदलून देण्याचं त्यांनी मान्य केलं। त्याचबरोबर कोडी नोंदीवरनं ज्या गोष्टी आपल्याला दाखवायच्या होत्या त्या सुद्धा त्यांनी मान्य केल्या। ह्या सर्व गोष्टी मानवशास्त्रज्ञाच्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ हे सुद्धा त्यांनी मान्य केले। सक्तीच्या नोंदी कशा आणण्यात याव्या याबाबत मी अभ्यास करून पुढील निर्णय घेईल याबाबत सुद्धा त्यांनी मान्य केले। एकंदरीत मदनदादांनी जे काही आंदोलन उभं केलं होतं ते फलस्वरूप म्हणून संपूर्ण जिल्ह्याला त्याचा न्याय मिळेल म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांनी जरी सांगितलं असेल, परंतु SDO लेवलला आपल्याला ज्यावेळेस प्रत्यक्ष फेस करावं लागतं त्यावेळेस मात्र प्रत्येक ठिकाणी आपल्याला अन्याय होतो आणि आपल्याला डावलून टाकण्यात येतं। म्हणून मी सर्व बांधवांना सांगेल की साक्षर व्हा आणि आपण स्वतः आपली परंतु यासाठी पाठपुरावा करणं आवश्यक आहे। प्रत्येकाने जागृत होऊन प्रत्येकाला एकमेकाला मदत करून याच्यातून मार्ग काढून पुढे आलं पाहिजे आणि जो आपला गोल आहे, आपली जी ठरवलं आहे त्याकडे आपण वाटचाल करूया। यासाठी समाज बांधवांना आणि अन्यायग्रस्त कोळी समाजाचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाच्या संदर्भात मदन भाऊ शिरसाट, गणेश भाऊ सोनवणे आणि त्यांची सर्व टीम यांनी जे 26 जानेवारीला जे उपोषण लावलं त्या उपोषणा ठिकाणी गुलाबराव पाटलांनी जे आश्वासन दिलेलं होतं आणि जे आदेश दिलेले होते की 7 प्रांतांची बैठक लावा, ही बैठक आज संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये जे मुद्दे मान्य केले, रवी सरांनी मांडले, गणेश भाऊंनी मांडले, मदन सरांनी मांडले, अन्य सर्व समाज बांधवांनी मांडले, तर ते आपल्याला न्याय मिळेल ही अपेक्षाच आहे। परंतु आपल्यावर जे अन्याय करणारे राज्यकर्ते त्यांची 5-7 प्रांत, 11 आमदार, 2 खासदार यांची बैठक गणेश भाऊ सोनवणे, मदन भाऊ शिरसाट आणि त्यांची पूर्ण टीम एकलव्य सेना यांना धरून आपण एक मोठं बैठक लावणार आहोत आणि त्याला लोकप्रतिनिधींना जाब विचारणार आहोत आणि सक्षम अधिकाऱ्यांना सुद्धा जाब विचारणार आहोत। हे करण्यासाठी एक नेता आणि एक झेंडा आणि एक संघटना हे जर असलं तर शेवटच्या माणसाला आपण न्याय देऊ शकतो। एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।